एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रालयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना होती एक देश एक निवडणूक असायला हवी आणि त्या संदर्भातला प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बैठकीत ठेवण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला आता मान्यता दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे। संदीप राजोळकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। संदीप, सुमित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला जेव्हा काही दिवसांपूर्वी 100 दिवस पूर्ण झाले होते त्याच वेळेला केंद्रात खरं तर हालचाली सुरू झाल्या होत्या आणि गेल्या 2 आठवड्यांपासून खरं तर केंद्र सरकारकडून एक देश एक निवडणूक बाबतच्या ज्या काही यंत्रणा किंवा ज्या हालचाली होत्या त्या सुरू झाल्या होत्या। त्यानुसार आज सकाळी जी कॅबिनेटची बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये एक देश एक निवडणूक हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला मान्यता देखील देण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून समजते।